तर छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण पाहत आहोत। छत्रपती संभाजीनगरात दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहे। दुधाला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होऊ लागलेली आहे। तर दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त करण्यात येतोय। ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधली दूध दरवाढीसाठी या ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेले आहे आणि अनोखं आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, शेतकरी आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्कीच गेल्या 2 दिवसापासून दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत। कालपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुधासाठी वेगवेगळे आंदोलन होत आहेत। आज सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आडगाव मधले हे सगळे शेतकरी आहेत जे आक्रमक झालेले आहेत आणि दूध दरवाढीसाठी त्यांनी रस्त्यावरती दूध ओतून किंवा दुधाने आंघोळ करून या ठिकाणी आंदोलन सुरू केलेले आहे। हे सगळे शेतकरी या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी करतायत आणि दुधाने आंघोळ करून निषेध व्यक्त करतायत। दुधाला अनुदानाऐवजी थेट भाव द्या आणि चांगला भाव द्या अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती सगळे शेतकरी करत आहेत आणि या ठिकाणी हे शेतकरी दुधाने आंघोळ सुद्धा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण शेतकऱ्याशी बोलणार आहोत। काय मागणी आहे? आमची अशी मागणी आहे की दुधाला सरसगट 40 रुपये भाव देण्यात यावा, कारण की सरकारने मागच्या वेळेस आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला 5 रुपये अनुदान देण्यात येईल। 4 महिन्यापूर्वी आपण याचे साक्षीदार आहात, परंतु 5 रुपये आंदोलनासाठी त्यांनी कमीत कमी 10 डॉक्युमेंट्स घेतले। कृषी अधिकाऱ्याची सही, डॉक्टरांची सही जनावरांच्या, त्याच्यानंतर आधार कार्ड, लाईट बिल ते जमा करून फाईल सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्हाला फाईल कंप्लीट। अनुदान काही मिळालेलं नाही, आता सरसकट 40 रुपयाचं मागणी आहे। आम्हाला ही मागणी आहे की तुम्ही आम्हाला बोळवण करू नका आणि 5 रुपये अनुदान देऊ नका। आमचं घामाचं दाम म्हणजे आम्हाला दुधाला सरसगट 40 रुपये भाव द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे। नक्कीच अशा पद्धतीनं दुधाला सरसकट 40 रुपये भाव द्या ही मागणी घेऊन हे शेतकरी या ठिकाणी दूध आंदोलन करतात आणि दुधाने आंघोळ सुद्धा करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। नक्कीच, धन्यवाद दत्ता सविस्तर माहितीसाठी।